माणसं इथं असताना त्यांच्यासमोर बोलताना, मित्रांनो, आज आपण कोणत्या काळात जगत आहोत? काल एन.डी. पाटील सर राजकारण करत होते त्यावेळेला आम्ही बघितलेलं आहे. आम्ही लहान मुलं होतो. आता तात्याने सांगितलं तसं 11 तास एका ठिकाणी एन.डी. पाटील सरांना बसलेलं मी बघितलेलं आहे. आबा त्यावेळेला जुन्या सांगलीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन होतं. ते एक अजून सुद्धा ते झाड तिथं आहे, लिंबाचं झाड, त्या कट्ट्यावर एन.डी. पाटील साहेब बसलेले असायचे आणि कार्यकर्ते, बाकीचे सगळे कार्यकर्ते उठून जायचे, यायचे, जायचे, यायचे, इकडं तिकडं असायचे. एन.डी. पाटील सर सुरुवातीला येऊन जे बसले ते आंदोलन संपलं हे जाहीर झाल्यावरच त्या जागेतून उठले. ते आपण कुठंतरी आज विसरत चाललोय. समाजामध्ये त्याची किंमत कमी होत चाललेली आहे. दुसऱ्याच गोष्टींची किंमत वाढत चाललेली आहे. पैशाची किंमत वाढत चाललेली आहे. पैसा आणि निष्ठा त्या दोन गोष्टी एका ठिकाणी फार काळ राहू शकत नाहीत. राहिल्या पाहिजेत. खरं तर शाहू महाराजांचं उदाहरण सांगितलं त्यांनी. आपल्या महसूलमधून सक्तीचं प्राथमिक शिक्षण देणारे शाहू महाराज, बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत म्हणून आयुष्य देणारे भाऊराव पाटील, त्यांचा वारसा चालवणारे एन.डी. पाटील सर, भगतसिंगाचा वारसा चालवणारे एन.डी. पाटील सर. कितीही आपण बोललो तरी एन.डी. पाटील सर कोणता तर एखादा कोपरा त्यांच्या आयुष्यातलं राहणारच आहे. एका वेळी सगळे एन.डी. पाटील सर बोलणं शक्य नाही. आबा, तुम्हाला खरं तर आता आभार मानणं बरोबर नाही, तुम्ही आमचे पालक आहात, पण आबाने आजचा जो कार्यक्रम घेतलेला आहे एन.डी. पाटील सरांची मुलाखत, आठवणी आणि त्याचं एक पुस्तक, त्याचं प्रकाशन, लोकार्पण करायचं आहे आज आपण. शिल्पकार ज्यांनी आपल्या वयाची 60 वर्षापेक्षा जास्त रस्त्यावरच्या लढाईत घालवली, जनतेच्या सेवेसाठी घालवली, ते प्राध्यापक भाई एन.डी. पाटील यांचा आज आठवण दिन. या आठवण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय अरुण लाड, आमच्या समाजवादी प्रबोधिनीच्या माध्यमातून, परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून हा भाग सातत्यानं सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या जिवंत ठेवणारा एक 83 वर्षाचा युवक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय आबा, त्याचबरोबर या भागात गेले अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये, राजकीय चळवळीमध्ये काम करणारे आमचे मित्र प्रतिभाप्पा कदम, माझ्या समोर बसलेले सर्व सन्माननीय आदरणीय पवार सर असतील, चव्हाण सर, सगळेच. एन.डी. पाटील यांच्या आठवणी, त्या खूप आठवणी आहेत. मी मध्ये अग्रक्रमानं नाव दाजींचं घ्यावं लागेल. कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, एन.डी. पाटील असतील, नागनाथ अण्णा असतील, ही सगळी माणसं समाजाला दिशा देणारी माणसं आहेत, नव्या पिढीला दिशा देणारी माणसं आहेत आणि समाजामध्ये जे चुकीचं चाललंय त्यावर नेमकेपणानं बोट ठेवून जाब विचारणारी माणसं आहेत. अशा अनेक आठवणी आहेत. मी नेहमी उदाहरण देतो की या लोकशाहीमधला जिल्हा स्तरावरचा एक प्रमुख प्रशासकीय अधिकारी कलेक्टर असतो आणि आपण जनतेचे प्रश्न घेऊन कलेक्टरकडे जात असतो, कलेक्टरकडे मागण्या करतो, आंदोलन करतो, आमची मागणी मान्य करा म्हणतो. एन.डी. पाटलांनी एकदा आजारी असताना सुद्धा, कलेक्टर दौलत देसाई होते कोल्हापूरचे, आणि त्यांना फोन केला, म्हणजे तुम्ही आज आहे का, मी निवेदन द्यायला येणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. तर कलेक्टर साहेब म्हणाले, दाजी तुमची प्रकृती बरी नाही, तुम्ही येऊ नका, मीच घरी येतो निवेदन घ्यायला. आणि जिल्हाधिकारी स्वतः दाजींच्याकडे गेले, त्यांनी निवेदन घेतलं. इतकी म्हणजे या राजकारणामध्ये नैतिक चारित्र्य जपणारी जी माणसं आहेत ना, ती खूप मोठी माणसं महाराष्ट्रात होऊन गेलेली आहेत. 1990-91च्या दरम्यान जेव्हा जागतिकीकरण आलं, नवीन आर्थिक धोरण, आणि मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा डाव्या गाडीनं काढलेला होता, खूप मोठा मोर्चा डाव्या गाडीनं काढलेला होता.
तो मोर्चा म्हणजे महाराष्ट्रामध्ये डाव्या चळवळीला फार उत्तेजन देणार ठरला. कारण पेपरचे मथळे असे होते, बऱ्याच वर्षांनी मुंबईत डाव्यांचे अतिभव्य शक्ती प्रदर्शन, आणि त्याच्या हेडिंगच्या खाली 3 फोटो होते असे, म्हणजे मोर्चाच्या पुढं. त्यामध्ये ND पाटील, गोविंद पानसरे, भाई गणपतराव देशमुख आणि माधवराव गायकवाड यांचे फोटो असे होते. की ज्यावेळेला 1967 साली मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री असताना असा निर्णय घेतला होता 10वीच्या परीक्षेमध्ये SSC मध्ये लोअर आणि अप्पर गणित आणि इंग्रजी हे सुरू करायचं. दाजी म्हणाले हे असलं काही चालणार नाही. पुस्तक लिहिलं आणि पुन्हा त्याने एक पुस्तक लिहिलं की हे शिक्षण आहे तरी कोणासाठी, असं म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि शिक्षण हे तळागाळात पोचलं पाहिजे, सगळ्यांच्या पर्यंत पोचलं पाहिजे म्हणून त्यांनी खूप काम केलं. आज अशी परिस्थिती आहे की या राज्यातल्या सरकारी शाळा संपत चाललेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपालिका शाळा, महापालिकेच्या शाळातून पटसंख्या घटत चाललेली आहेत आणि खाजगी शाळांमध्ये प्रमाण वाढायला लागलेलं आहे. आणि कारण शासन सुद्धा अशा काही गोष्टी आणणं करतंय की छोट्या छोट्या कारणातून ही व्यवस्थाच कशी मोडीत निघेल अशी धोरणं आता सध्या सुरू आहेत. एक उदाहरण मी देतो. आता संच मान्यता पवारसर झाली. संच मान्यतेमध्ये शासनानं असं ठरवलं की 20 ऑक्टोबरला प्रत्येक सरकारी शाळेमध्ये जेवढा पट आहे त्याच्यावर आम्ही संच मान्यता करू. आणि ऍक्च्युअली संच मान्यता 3 डिसेंबरला केली. त्यामुळे पटात फरक पडला आणि आधार वैधतेत फरक पडला. खरं तर आधार कार्ड प्रत्येक माणसाचं एकदाच निघतंय, पुन्हा पुन्हा ते निघत नाही. त्याच्यात ज्या दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या मात्र केल्या काय न केल्या काय, व्यक्ती बदलत नाही. पण शासन म्हणतंय आधार वैध पाहिजे. शाळेत विद्यार्थी आहेत 50 पण आधार वैध आहेत 30, तर शासन म्हणते आम्ही 30च विद्यार्थी धरणार. ही पद्धत चुकीची आहे. अण्णांच्या सारख्या लोकप्रतिनिधींनी याबाबत शासनाला जाब विचारायला पाहिजे. जेवढे विद्यार्थी शाळेत आहेत तेवढे विद्यार्थी गृहीत धरून आधार वैधतेचा विचार न करता संच मान्यता केली तर शिक्षक टिकणार आहे, शाळा टिकणार आहेत आणि विद्यार्थी टिकणार आहेत. सन्माननीय व्यासपीठ आणि आमचे गुरुवारी आवाज आहे. मला पुन्हा तुम्ही उद्या आलं तर राहणार विचारणार तुम्ही कोण आहे. पण दाजींची एकच आठवण सांगतो. 78 साली दाजी सहकार मंत्री होते. रविवारी शनिवारी ते इस्लामपूरला आले. त्यांच्यावर पोलिसांचा लवाजमा सगळं होतं. त्यांनी संध्याकाळी दत्ता पवारांना फोन केला की रघुनाथला आपली गाडी घेऊन आपली म्हणजे युनियनची एक बुलेट गाडी होती, गाडी घेऊन सकाळी लवकर पाठवा. मी तिथे गेलो आणि त्यावेळी आबा पावसाळ्यात मग आपले कवट्याचे आजारी होते, त्यांना बघायला जायला होतं. तर तिथं मी माझ्या मित्राला बघायला, पोलिसांची यंत्रणा त्यांची दुसरे कोणतं असतात मी यंत्रणा, ते म्हणले अहो कुठं निघा, अरे बस तिथं म्हणले. माझं खाजगी काम आहे, मी निघालो आणि माझ्या बुलेटवर बसून आम्ही कवटे एकांना गेलो. तिथं गेलो तर त्या दिवशी कसं दाजी येणार म्हणले, त्यांनी दलित वस्तीत ती भांडी वाटपाचं काहीतरी कार्यक्रम झाला, त्याच्यासाठी दाजींचं निवेदन केलं. आम्ही गेलो ती डायरेक्ट ग्रामपंचायतीपाशी गेलो, तिथं जवळच घर. तिथनं आम्हाला बघितल्या लोकांनी बाहेर काढलं गावाच्या. म्हटले आम्ही एवढी तयारी केली आणि पुन्हा स्टँडवर येऊन बसलो. पाऊन तास तेवढ्यात दाजी कुठं इकडं तिकडं बसून लिहिलं काय करा करा करा, पुन्हा आम्हाला वाचत घालली. आणि त्या दिवशी आई म्हणली मी मित्राला बघायला आलोय, तुम्ही ही काय काढली एवढं बोलले. आणि त्यानंतर तो कार्यक्रम संपला. आता मी काही जास्त बोलत नाही, आधी काय म्हणजे लोकप्रतिनिधी आहे. आणि आज आबा तुम्ही प्रबोधनवादी चळवळ म्हणताय. प्रबोधनवादी चळवळ चालवून आणणाऱ्या माणसांचंच प्रबोधन करायची गरज आली आहे. कारण ते रोज कुठंतरी इथं आज आबांच्या जवळ असेल तर उद्या सदामात यांच्या जवळ आहे, पुन्हा उद्या तिसऱ्याजवळ मगाशी कोणतं साहेबांचं नाव झालं. कशासाठी असं करतात? दिग्गज माणसं असताना मी बोलावं असा अभिप्राय कदाचित असेल की मला माहीत नाही, परंतु महाराष्ट्राच्या समाजकार्याचा रचनात्मक कार्याचा केंद्रस्तंभ असलेले ND पाटील साहेब यांचा आज 4था स्मृती आपण म्हणतो तो आपण वेगळ्या पद्धतीनं आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. विचारमंचावर असलेले सर्व मान्यवर आणि विचारमंचावर समोरील सर्व मान्यवर प्रत्येकाचा नामोल्लेख करत नाही वेळ यापूर्वी, परंतु एक आहे, खरं तर अगोदरचे वक्ते काय बोलले मला नेमकं माहीत नाही. मी आपल्या प्रचार म्हणजे BN पवार सरांचा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये 1976 साली ND पाटलांनी एक पुस्तक लिहिलं होतं संदीप नाझरे साहेब की आपण सर्वांनी ते पुस्तक विशेषतः करून पत्रकारांनी वाचलं पाहिजे.
ते पुस्तक असं होतं, आबांना माहिती आहे, अण्णांनाही माहिती आहे की शेतमालाच्या हमी भावाची कैफियत नावाचं एक छोटं पुस्तक लिहिलं होतं. फार मोठं पुस्तक नाही ते, कारण ते पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तक वाचल्यानंतर आज जी काही कोरडवाहू शेतीची आणि बागायत शेतीची जी वाताहत झालेली आपल्याला दिसते, त्याची सगळी उत्तरं त्या पुस्तकामध्ये दडलेली आहेत. ती जरी पुस्तकं आपण वाचली आणि त्याचं जरी आपण अवलोकन केलं आणि त्या विचारानुसार आपण चालत राहिलो तर मला वाटतं हे सगळे प्रश्न सुटतील. पण आपणच्या आठवणी आपण तरुणांच्या पुढे, आपण तरुणाईच्या भाषेमध्ये आपण कितपत सांगतो. आज तर आणि वर्तमानाचं भान आपल्याला कशा पद्धतीने जपता येईल तो विचार आपल्या तरुणांच्या समोर आपल्याला ठेवता येईल. हे फार नाही मित्रांनो, एकच आठवण आहे की आपण ह्या सगळ्या विचारांमध्ये आपण कसं वेगळ्या पद्धतीने निघालेलो आहोत. रयत शिक्षण संस्थेच्या खानापूर तालुक्यातलं एक अत्यंत चांगलं महाविद्यालय आहे. त्याच महाविद्यालयामध्ये 4 वर्षापूर्वी वार्षिक पारितोषिक वितरणाला आबासाहेब राहुल सोलापूरकर आले होते. आपण कुठं चाललेलो आहोत याचं भान आपल्याला राहिलेलं नाही. जर का राहुल सोलापूर अभिनेते असते त्यांचा मान्य आहे, पण ते जे काय मुक्तपणे उधळतात आणि तेही रयतच्या जर का संस्थेमध्ये 4 वर्षापूर्वी येऊन जर का ते सांगत असतील तर आपण कुठे निघालेलो आहोत मित्रांनो, याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. हीच आजच्या काळाची मला वाटतं नितांत गरज आहे. मी फार वेळ बोललो, त्यानंतर म्हणजे एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आठवण दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय अण्णा, आदरणीय आबा, पठाण सर, गोलदीर साहेब, पवार सर, गुरव सर आणि सर्वच पत्रकारांनी